आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचे 3 दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू काश्मीरमध्ये घुसले होते. भारतीय जवान गस्तीवर गेले असता त्यांनी दहशतवाद्यांच्या हालचाली दिसल्या. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. या दरम्यान भारतीय लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना तामिळनाडूच्या अण्णाद्रमुक पक्षानं पाठिंबा दिला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. शिवसेना, तेलुगू देसम पक्ष, जनता दल, बिजू जनता दल या पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. केंद्र सरकारनं 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस यासह उडीद, तूर, मूग या पिकांचा समावेश आहे. भाताच्या प्रति क्विंटल किमतीत 80 रुपये, डाळीसाठी 400 रुपये, सोयाबीनसाठी $350 रुपये, तर कापसाच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 160 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अणुऊर्जेमध्ये भारताची ऊर्जा भागवण्याची सर्वाधिक क्षमता असून ऊर्जा निर्मितीच्या साधनांमध्ये अणुऊर्जा सुरक्षित साधन असल्याचं मत परमाणु ऊर्जा आयोगाचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. नंदुरबारमध्ये इथं एका व्याख्यानमालेत पर्यावरणपूरक विज्ञान आधारित शाश्वत विकासाची दिशा, आव्हानं आणि संधी या विषयावर ते काल बोलत होते. भारताला पर्यावरण संतुलन विकास साधायचा असेल तर शिक्षण, संशोधन, विकास आणि तंत्रज्ञानाची सांगड आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी शिक्षण पद्धतीत आजीवन शिक्षणाची आवश्यकताही यावेळी व्यक्त केली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.